तर सर 4 डिसेंबर 2021 मी, माझी बायको आणि 4 मित्र मिळून आम्ही पहिला टीव्ही दिला कसाराजवळ. आणि ती पण मग नंतर कळलं आदिवासी शाळा आहे, आदिवासी पाडा आहे. आणि मग त्या सरांनी लिस्ट दिली. मग त्या दिवशी सगळे पूर्ण पूर्ण गाव आलं होतं. आणि मग कळलं की त्या गावातला तो पहिला टीव्ही आहे. आणि मग त्या सरांनी लिस्ट दिली. तर म्हटलं ठीक आहे. तर पहिले 6 टीव्हीज मधले सगळे 6 आम्ही मित्रांनी मिळून स्वखर्चाने काढले. त्यात पेट्रोल आलं, तुम्हाला तुमचं टीव्ही आला, सगळं आलं. आणि 7व्या टीव्ही पासून युट्यूब लिंक, FB लिंक, ट्विटर आणि सगळं चालू केलं आम्ही. आणि मग हे सगळे करता करता फाउंडेशन आत्ता आलं. एक 7-8 महिने आधी फाउंडेशन झालं. तर ट्रस्ट फॉर्म केला आम्ही. बट या 4 वर्ष आत्ता जस्ट झाले आम्हाला. पण या 4 वर्षात 145 टीव्ही म्हणा, किंवा रोटरी क्लब बरोबर बंधारे म्हणा, किंवा रोटरी क्लब बरोबर एका ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा, 76 वर्षातली पहिली टाकी, पहिला नळ तिकडे आला. 7.5 किलोमीटर पायपीट करावं लागते, वॉटर टँकर पोहोचत नाही, म्हणून आपल्यामुळे ऍटलीस्ट पावसाळ्यानंतर 4:30 मध्ये त्यांना पाणी मिळालं. प्रत्येकाच्या घरी आम्ही पन्हाळे लावले. त्याचबरोबर एका ठिकाणी नाश्ता प्रकल्प सुरू केला. ती पण स्टोरी इंटरेस्टिंग आहे. आता सरांना म्हटलं, सर आपल्याकडे सगळं आहे, टीव्ही आहे, मगर सर आहेत उठावाचे, अजनूप केंद्र, आपल्याकडे टीव्ही आहे, स्टेशनरी झाले आहेत, मुलांचे कपडे झालेत, तर काय देऊ? ते बोलले तुम्ही आम्हाला थोडे प्लेट्स द्या. 24. मी का असं? ते बोलले की एक एनजीओनी पोहे उपमा सुरू केले, त्यांच्याकडे प्लेट्स नाही आहेत, ते नारळाची करोटी घेतात, त्यात खातात, किंवा पेपर पडला असेल रस्त्यावर तो घेतात, तो धुतात, त्यावर पोहे बी खातात. मग म्हटलं ठीक आहे, देऊया. मग 1300 काय 1400 रुपये प्लेट्स अँड ग्लासेस आणि काय काय दिलं. 1-2 महिन्यात ते एनजीओ बॅकड आउट. पण बायको बोलली की त्यांना पोटाला सवय लागली असेल रोज येऊन, कातकरी समाज रोज येऊन. मग आम्ही म्हटलं आपण चालू करू. बायको बोलली. मग आम्ही पहिले 3 महिने आम्ही दिले 3000 रुपये, त्यातले 400-500 मावशी लँड ऑल. मग आता करता करता ग्रुपमधले एवढे जबरदस्त लोक आहेत, डोनर आपले ऑल ओव्हर वर्ल्ड पसरलेत. लंडनला आहे, US ला आहे, सिंगापूरला आहे, पूर्ण भारतातले, दुबईला आहे. तर ते सगळे बोलले की चालू, या 1 महिना मी देणार, 2 महिने मी करणार. आता करता करता पूर्ण 13 शाळेमधून 362 मुलं रोज जेवण करतायत. नाश्ता, पोहे, उपमा, वडापाव, पावभाजी, मिसळपाव. आपले डोनर्स पण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसात पैसे ट्रान्सफर करतात, 3000, 4000, 5000. आपले 2-3 शाळा आहेत, तिकडे आपण नेहमी जेवण देतो, म्हणजे कंटिन्यू राहते. एवढा 145 झाले, मी प्रत्येकाला देत बसलो तर कंटिन्यू राहणारच नाही. पहिल्याचा नंबर परत 5 वर्षांनी येईल जेवणाचा, म्हणून 3-4 शाळा तिकडे आपण नेहमी करतो. तर एका ठिकाणी तर आनंदनगर कांबळे सरांची शाळा आहे, तिकडे 13 लिटर पाणीपुरीसाठी 13 लिटर पाणी, 8 किलो रगडा आणि 1,500 पुऱ्या. अशा मुलांनी 30-40 पुऱ्या खाल्ल्या. मिसळपाव दुसरी तिसरीतल्यांनी 14-15 पाव खाल्ले. इतके जबरदस्त मजा करतायत. मग ते करता का स्टेशनरी आधी खूप केली, स्टेशनरी नंतर बंद केली, कारण या एवढ्या लांब येऊन फक्त स्टेशनरी करून फायदा नाहीये. डिजिटल लर्निंग का आम्ही जास्ती करतो, कारण यामुळे क्षमता आहे, तुम्हाला माहिती आहे. पण ती 89% ऑडिओ व्हिज्युअल कॅच करतं ब्रेन सिग्नल्स, म्हणून ते चालू केलं. आणि आम्ही प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले, तुम्हाला मोकळ्यामध्ये ऍड करतो. आणि याची आमचा एक रूल आहे की रोज किंवा ऍटलीस्ट अल्टरनेट डेज आम्हाला व्हिडिओ आला पाहिजे. तर ही आम्ही केपींना पाठवतो, केपी पण ग्रुपमध्ये ऍड असतात. आणि गटशिक्षण अधिकारी महाले सर यांनी GR काढलाय की प्रत्येक शाळेला जिकडे माऊली फाउंडेशनने टीव्ही दिलाय, रोज किंवा ऍटलीस्ट अल्टरनेट डे व्हिडिओ पाठवायचा. सो ही शीट गटशिक्षण अधिकारी जाते. तर बाय गॉड ग्रेस 144 आपले सगळे टीव्ही छान चालू आहे. हा तुमचा 145 आहे. आणि हे करता करता मग वरतून आदेश आला. वरतून म्हणजे कोणाकडून बाप्पा नाही काय वरत आहे ना. तर त्यांनी आदेश दिला की या लोकांना पावसाळ्यानंतर 3-4 महिन्यात फक्त पगार मिळतो, रोजगार मिळतो. त्याच्यानंतर टिल नेक्स्ट जून जुलै नो रोजगार ॲट ऑल. तर आम्ही मोखाडा तालुका जेवून चालू होतो कसाऱ्याकडून, तिकडे पाचघर ती आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेशन चालू केलेत. टेलरिंग, आरी वर्क मेनली हे चालू केलं. आणि त्याच्यात आम्ही टायप्स बघतोय, कारण स्किल डेव्हलपमेंट करून बॅनरबाजी माऊली फाउंडेशनने केलं तर काय पॉईंट नाही. टायप्स कोणाबरोबर, कुठल्या गार्मेंट फॅक्टरी ह्याच्याबरोबर जर आम्ही आउट ऑफ द वे जाऊन करतोय, बघू कसं होतंय. बट थोडक्यात ही माऊली फाउंडेशनची माहिती तुमच्याकडे.